जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो आजचा व्हिडिओ मी सत्य परिस्थितीवर आणि सत्य घटनेवर आधारित घेऊन आलेलो आहे. ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती सध्या चालू आहे, जे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आता उद्भवलेले आहेत, ते प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून जसे तसे समोर ढकलण्यात आलेले. कुठल्याही राजकीय नेत्याने, कुठल्याही राजकीय पक्षाने हे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. त्यामुळे प्रश्न जसे तसे पुढे जात आलेले, परिस्थिती अजून बिकट होत गेलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं वादळ इतक्या जोरात फोफावत आहे. हेच वादळ काही वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील यांच्या स्वरूपाने सुरुवात झाली होती. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी पेटवली होती. सर्वांच्या मनामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल जनजागृती केली होती. माथाडी कामगार नेता म्हणून सुद्धा अण्णासाहेब पाटील यांची ओळख सर्वांना माहीतच आहे. अण्णासाहेब पाटील यांनी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा एल्गार केला होता, त्यावेळेस त्यांनी मराठा महासंघ या संघटनेमार्फत या गोष्टीची सुरुवात केली होती. आणि अशाच पद्धतीचा एल्गार त्यांनी त्या काळात सुरू केला होता. अशाच पद्धतीनं त्यांना सर्व जनसमुदायातून, लोकातून त्यांना सपोर्ट मिळत होता. लाखोंच्या जनसमुदायामध्ये ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील यांनी माईकचा ताबा घेतला होता, त्यावेळेस संपूर्ण जनता शांत झाली होती. अण्णासाहेब पाटील आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण की त्यावेळेस अण्णासाहेब पाटील यांचा शब्द सर्व समाजासाठी अंतिम आणि शेवटचा शब्द होता. ज्या पद्धतीने सध्या मनोज जरांगे पाटील यांचा शब्द सर्व समाजासाठी अंतिम आणि शेवटचा आहे. पाटील, तुम्ही म्हणाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण, अशाच पद्धतीचा त्यावेळेचा समाज अण्णासाहेब पाटील यांच्या पाठीमागे उभा होता. अण्णासाहेब पाटील यांनी ज्यावेळेस माईकचा ताबा घेतला, त्यावेळेस त्यांनी माईकवर दुसरं तिसरं काही न बोलता सरकारला अल्टिमेटम दिलं होतं. सरकारला त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. तुम्ही जर आजच्या आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर नाही केलं तर उद्याचा सूर्योदय हा अण्णासाहेब पाटील बघणार. त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री भोसले यांचं सरकार होतं. भोसले यांना त्या दिवशी निवेदनसुद्धा देण्यात आलं होतं, पण सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न देता त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ अतिशय दुःखी आणि सकल मराठा समाजासाठी वेदनादायी देणारी होती. सकाळचा प्रहर होता आणि अचानक अण्णासाहेब पाटील यांच्या खोलीतून जोराचा आवाज आला. अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव शिवाजीराव पाटील हे त्या खोलीकडे धावत पळत गेले आणि त्यांनी बघितलं की अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली. अण्णासाहेब पाटील यांनी समाजासाठी बलिदान दिलं. अण्णासाहेब पाटील यांची बलिदानाची ठिणगी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पेटत आलेली आहे. त्यांनी जो मराठा आरक्षणासाठी जो एल्गार दिला होता, तो आतापर्यंत संपूर्ण समाजामध्ये धगधगत आहे. अशा कित्येक लोकांनी मराठा आरक्षणासाठी बळी दिलेला आहे. आता परवाची गोष्ट, संभाजीनगरमधील एका व्यक्तीनं मुंबईमधून जाऊन तिथं आत्महत्या केली. म्हणजे असे कितीतरी बळी हे सरकार घेते, पण आरक्षणाचा विचार हा सरकार करत नाही. म्हणजे त्यांना असे किती मुद्दे पाळायचे. त्याच अनुषंगाने एक गोष्ट सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाने मराठा आरक्षणाचा एल्गार दिलेला आहे, त्याच पद्धतीनं अण्णासाहेब पाटील यांना सुद्धा सपोर्ट होता. आणि एक गोष्ट तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटीलांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की मी उद्याचा सूर्योदय बघणार, आणि त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील सातत्याने एकच गोष्ट म्हणतात, एकतर माझी अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघाल. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मात्र नमूद करावीशी वाटते की परत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वरूपाने आपल्याला एखादा अण्णासाहेब पाटील गमावं लागणार आहे का? असे किती अण्णासाहेब पाटील, असे किती मनोज जरांगे पाटील यांचं बलिदान हे सरकार मागते. त्यामुळे मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे की मनोज जरांगे पाटीलचे जो शब्द आहे की एक तर माझी अंत्ययात्रा निघल, नाही तर माझी विजययात्रा निघल, हा शब्द फक्त एकट्या मनोज जरांगे पाटील पुरता नाही आहे. ते मागणी स्वतःच्या कुटुंबासाठी करताय का? ते मागणी स्वतःपुरती वैयक्तिक मागणी करताय का? नाही, तर त्यांची जी मागणी आहे सकल मराठा समाजासाठी. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या सर्वसामान्य जनतेनं एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी ज्या पद्धतीनं मराठा समाज उभा आहे, त्याच पद्धतीनं इतर समाजसुद्धा त्यांच्यासाठी उभा आहे. त्यामुळे फक्त मनोज जरांगे पाटील यांची अंत्ययात्रा न निघता जर यदा कदाचित 22 ऑक्टोबरनंतर सरकारने कुठल्याही पद्धतीचं सकारात्मक निर्णय नाही घेतला, आरक्षणाच्या बाजूने जर निर्णय नाही दिला, तर फक्त एकट्या मनोज जरांगे पाटील यांची अंत्ययात्रा का निघावी? मनोज जरांगे पाटीलनं का ठेका घेतला आहे का सगळ्या समाजाचा? ही प्रत्येकाची जबाबदारी. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समाजाला शब्द दिलेला आहे, ते नेहमी म्हणत आले की मी समाजाच्या पुढे नाही, समाजाने सुद्धा माझ्या पुढे जावं नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील स्वतःचा जीव तळहातावर घेऊन चालत आहे, त्याच पद्धतीने मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जर मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर मराठा समाजातील एक ना एक व्यक्ती घराच्या बाहेर पडणार. त्या दिवशी फक्त मनोज जरांगे यांची अंत्ययात्रा न निघता सर्व सकल मराठा समाजाची अंत्ययात्रा निघायला पाहिजे. आणि या सरकारची सुद्धा अंत्ययात्रा निघायला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी जो समाजाचा प्रश्न गांभीर्याने पुढे ठेवलेला आहे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न नसून सर्व समाजाचा समावेशक प्रश्न आहे. त्यामुळे एकट्या मनोज जरांगे पाटील यांनी सॅक्रिफाईस का करायचं? त्यामुळे मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, जर मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला, त्या अंत्ययात्रेमध्ये फक्त मनोज जरांगे यांची अंत्ययात्रा नसेल, त्या अंत्ययात्रेमध्ये माझीसुद्धा अंत्ययात्रा असेल. आणि ह्याच भावनेनं सर्व मराठा समाजाने रस्त्यावर उतरायला पाहिजे. अशा पद्धतीचा पाठिंबा त्यांना द्यायला पाहिजे. कारण की असे कित्येक बलिदान देऊनसुद्धा या सरकारला काहीच फरक नाही पडलेला.
सरकार कुठल्याही पक्षाचा असू, राष्ट्रवादीचा असू, भारतीय जनता पार्टीचा असू, काँग्रेसचा असू, शिवसेनेचा असू, सरकार हे सरकार असतं. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा सरकारमध्ये बसलेले लोक हे काय मशीन नाही आहे, हे व्यक्तीचं आहे, माणसाचं आहे, जिवंत हाडामासाचे माणसं आहे. हे माणसं जेव्हा सरकारच्या बाहेर असतात, विरोधी पक्षामध्ये असतात, त्यावेळेस त्यांचं बोलबच्चन एक वेगळ्या पद्धतीचं असतं आणि ज्यावेळेस हे स्वतः त्या हुद्द्यावर जातात, स्वतः त्या पदावर जातात, त्यावेळेस त्यांचं बोलणं वेगळं असतं. त्यांना कुठली मस्ती येते, त्यांना काय वाटतं त्यांचं त्यांना माहीत. अतिशय दुटप्पी भूमिका ते ठेवतात, त्यांना कोणाशी काही घेणं नसतं. त्यामुळे फक्त एकट्या मनोज जरांगे पाटील यांच्या यंत्रयात्रा निघणार नाही हे सरकारनं लक्षात घ्यावं. संविधानिक मार्गाने हाच एक पर्याय आपल्याकडे राहिलेला आहे, कारण की मनोज जरांगे पाटील सातत्याने सांगत आलेले की आपल्याला उद्रेक्त करायचं नाही आहे. 22 ऑक्टोबरनंतर ते त्यांची दिशा जनतेसमोर मांडणार आहे आणि आपण ठरवलेलं आहे मनोज जरांगे पाटील सांगेल ते धोरण, बांधेल ते धोरण, त्या पद्धतीचं आपण पाटील यांच्या पाठीशी उभं राहणार आहेत. मनोज जरांगे पाटील सातत्याने एकच गोष्ट म्हणते, एक तर माझी अंतयात्रा निघेल, नाही तर मराठा आरक्षणाची विजयात्रा निघेल आणि ह्या अंतयात्रेमध्ये फक्त त्यांची एकट्याची नसेल ही सरकारने लक्षात घ्यावं. मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मनोज जरांगे पाटील ज्या प्रामाणिकपणाने सर्व समाजाला समावेशक घेऊन ज्या पद्धतीनं आंदोलन पुढे नेत आहे, आता काही दिवसामध्ये ते धनगर आरक्षणामध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत. प्रत्येक मीडियाने त्यांच्या बाईट घेतल्या, प्रत्येक मीडियाने त्यांच्या मुलाखती घेतल्या. एकाही मीडियाने त्यांच्याबद्दल विरोधात कुठल्याही पद्धतीचा असा काही शो त्यांनी केलेला नाही आहे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची 14 ऑक्टोबरला महाविराट सभा झाली होती, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील आत्ता काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये गेले होते. प्रत्येक न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. स्वतः प्रत्यक्ष न्यूज 18 लोकमतचे संपादक त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते मनोज जरांगे पाटील यांची यशोगाथा ऐकताना किंवा त्यांचा परिश्रम मेहनत घेताना. त्यांनी त्यांच्यातला प्रामाणिकपणा ओळखला की कशा पद्धतीने हा माणूस प्रामाणिकपणाने समाजासाठी उभा आहे. मग समाजाचं सुद्धा एक कर्तव्य आहे की ह्या माणसाच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. तसं बरंही ते माणूस पाठीमागं सरकत नाही, तर आपण कशाला पाठीमागं सरकायचं. त्यामुळे वारंवार एकच गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी की ह्यावेळेस जी अंतयात्रा निघेल ही फक्त एकट्या अण्णासाहेब पाटील किंवा मनोज जरांगे पाटील यांची निघणार नाही, सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि काय तो मार्ग काढावा. असं या खेळत बसू नये, आज देणार उद्या देणार, काय तो निर्णय पटकन घ्यायचा, हो किंवा नाही, एकच विषय सांगायचा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओमध्ये काही चूक भूल असल्यास नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जय शिवराय, जय शंभूराय.